नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। महाराष्ट्र शासनाच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था फलटण तालुक्यामध्ये दिवसेंदिवस दयनीय होत चाललेली आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर फलटण तालुक्यातील राष्ट्रवादीला उतरती कळा लागली असतानाच तब्बल गेल्या 2.5 ते 3 महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर फलटण तालुक्यात अद्यापपर्यंत राष्ट्रवादीला तालुका अध्यक्ष नव्याने मिळालेला नाहीये। एकेकाळी फलटण तालुक्यामध्ये म्हणजेच 1999 पासून तब्बल 2022 पर्यंत एखादी सत्ता असलेल्या फलटण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या या उतरती कळा लागलेला जबाबदार नेमके कोण असा प्रश्न आता कार्यकर्त्यांमधून विचारला जाऊ लागला आहे। फलटण तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आमदार आहेत। यामध्ये वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तर विधानसभेमध्ये आमदार सचिन पाटील हे फलटणचे प्रतिनिधित्व करीत आहेत। 2 आमदार असतानाही या ठिकाणच्या राष्ट्रवादीला मात्र उतरती कळा का लागली याबाबतचं आत्मचिंतन करणं आता पक्षश्रेष्ठींपुढे आव्हान बनलं आहे। जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील त्याचबरोबर सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी तब्बल 2.5 महिन्यानंतरही फलटणला अद्यापही अध्यक्ष नेमला नाही। या ठिकाणी आपण पाहिलं तर फलटणला सध्या अध्यक्षपद कोणाच्या गळ्यात जाणार याकडे तालुक्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे। 2.5 महिन्यापूर्वी फलटणच्या सभापती पदाची निवड झाली आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावरती निवडून आलेले 3ही पंचायत समितीच्या सदस्यांनी थेट भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि आणखीनच उतरती कळा राष्ट्रवादी काँग्रेसला लागली। एकेकाळी फलटणच्या पंचायत समितीवरती एखादी सत्ता असलेली त्याचबरोबर जिल्हा परिषदेला जवळपास सर्व सदस्य निवडून जाणाऱ्या राष्ट्रवादीवरती इतकी वाईट वेळ का आली याचा आत्मचिंतन आता कोण करणार याबाबतच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत। याबाबत राष्ट्रवादीचे नेते राज्याचे सरचिटणीस रामभाऊ ढेकळे त्याचबरोबर महानंदचे उपाध्यक्ष डी.के. पवार यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप वरिष्ठांकडून कोणताही आदेश नाही। याबाबत सूचना आल्या की आम्ही सांगू असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता फलटण तालुक्यातील या राष्ट्रवादीची गळती कोण रोखणार आणि नव्याने तालुका अध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फलटण तालुका अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागावी याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।